शेतकरी मित्रांनो, जवळपास ॲग्रीस्टॅकमध्ये सर्वच शेतकऱ्यांची नोंदणी झालेली आहे, ज्याच्या अंतर्गत काही शेतकऱ्यांनी OTP बेसवर ही नोंदणी केलेली होती. काही शेतकऱ्यांनी जवळपास थंब इम्प्रेशनवर म्हणजे बायोमॅट्रिकनं सुद्धा नोंदणी केलेली आहे. आता बरेच शेतकऱ्यांना अजूनसुद्धा माहीत नसेल की बायोमॅट्रिकने नोंदणी चालू झालेली आहे. ॲग्रीस्टॅक फार्मर ID, आपण शेतकरी ओळखपत्र असे बरेच नावाने त्याला आता ओळखत आहोत. तर मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांनी हे फार्मर ID किंवा शेतकरी ओळखपत्र यासाठी रजिस्ट्रेशन केलेलं होतं, अशा शेतकऱ्यांचे आता फार्मर ID अप्रूव्हल होणं चालू झालेलं आहे. तुम्ही देखील फार्मर ID काढलेला असेल तर तुमचा देखील तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून आहात, त्याचबरोबर तुमचं फार्मर IDचं अप्रूव्हल आलं आहे का, आणि जर नसेल आलं ते सुद्धा मला कमेंट करून सांगा. आलं असेल ते सुद्धा आणि तुमचा जिल्हासुद्धा कमेंट करून सांगा. अशाच मित्रांनो, हिंगोली जिल्ह्यातील बऱ्याच शेतकऱ्यांना कालपासून हे अप्रूव्हल येणं चालू झालेलं आहे. म्हणजे कालपासून हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं फार्मर ID रजिस्ट्रेशन जे केलेलं होतं त्यांचा अप्रूव्हल येणं चालू झालेलं आहे. तर तुमचा देखील, तुम्ही जर हिंगोली जिल्ह्यातून असाल किंवा इतरत्र कोणत्याही जिल्ह्यातून असाल आणि तुम्हीसुद्धा फार्मर ID काढलेली असेल आणि तुम्हाला मॅसेज वगैरे आलेले असतील, ते सुद्धा कमेंट करून सांगा. आता अशी चर्चा आहे की काही जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हे फार्मर ID जे आहे ते तयार झालेलं आहे. आपलं आधार कार्डसारखं कार्ड मिळत आहे. पोस्टाने हे कार्ड त्यांच्या गावातल्या पत्त्यावर वगैरे आलेले आहेत, अशी चर्चा सर्वत्र आहे. तर तुम्ही देखील महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यातून असाल किंवा कोणत्याही जिल्ह्यातून असाल तर तुम्हाला जर अशी काही ही जी अफवा आहे की रिॲलिटी आहे, जर तुम्हाला कार्ड वगैरे मिळालेलं असेल किंवा डाउनलोड वगैरे तुमचं कार्ड डाउनलोडिंगला वगैरे आलेलं असेल तर ते कमेंट करून सांगा, जेणेकरून इतर शेतकऱ्यांना सुद्धा याबद्दल थोडक्यात माहिती मिळेल. तर ही होती छोटीशी माहिती मित्रांनो. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरील बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका. धन्यवाद.